अजित पवारांच्या नावे संस्था स्मारके बांधण्याआधी कुटुंबाची पूर्व परवानगी बंधनकारक, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून अटी जाहीर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नावे संस्था, ट्रस्ट, फाउंडेशन, नोंदणी किंवा सार्वजनिक ठिकाणी पुतळे व स्मारके उभारण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रसिद्धीपत्रक उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे। अजित पवार यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे असून जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे। त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अनेक जण संस्था, ट्रस्ट आणि स्मारके उभारण्याचा विचार करत आहेत। त्यांच्या नावाचा चुकीचा किंवा व्यावसायिक वापर होण्याची शक्यता आहे। दिवंगत अजितदादांच्या नावाने कोणतीही नवीन संस्था, ट्रस्ट किंवा फाउंडेशन नोंदणी करताना कुटुंबियांची लेखी ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करावे। तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचे पुतळे किंवा स्मारके उभारण्याबाबत सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे। वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, जागेच्या मालकी हक्काचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। अजित पवार यांच्या नावाचा वापर करून अनधिकृत निधी गोळा करणाऱ्या किंवा संशयास्पद कामकाज करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी करावी। आधीपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांनी नाव बदलून स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही हेच नियम लागू करावेत असेही याबाबतच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे। विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी हे पत्रक प्रसिद्ध केले आहे।